संजय पंचांगे, जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि आज शिवनेरी स्ट्रायकर्सने संघाच्या कर्णधार पदाची जी जबाबदारी त्याच्यावर सोपवली होती त्यास तो पुरेपूर खरेखुरा उरलेला. कर्णधार पदात साजेशी खेळी आज सजीच्या बॅटीतून झाली. हा सामना तुमच्या संघासाठी खरोखरच खूप महत्त्वाचा होता. करो की मरो ची स्थिती तुमच्या संघावरती होते. पॉईंट टेबलला तुम्ही खूप खाली होतात आणि सामना देखील एक बरं चल या अण्णा या तुम्ही. पॉईंट टेबल पाहता तुमचा संघ खरंच खूप खाली होता. विस्फोटक फलंदाज विशाल धारक, त्यात तुम्ही सर्वप्रथम टॉस जिंकून फलंदाजी घेतली. तर तुमच्या संघासमोर असं किती धावांचं आव्हान होतं की एक माफक होईल समोरच्या संघासाठी? तसं पाहायला गेलं तर या टुर्नामेंटमध्ये आमचं बॉलिंग अटॅक स्ट्रॉंग आहे. तर सुरुवातीपासूनच आमचा एकच प्लॅन आहे की समोरच्या संघाला 80 ते 90 धावांचं टार्गेट देण्याचं, आणि जेणेकरून आपले बॉलर तेवढं डिफेंड करतील. तर आज आमच्या बॅट्समनने ते एक्झिक्यूट केला प्लॅन जो काय होता तो. आणि आजच्या दिवसातील आजच्या सत्रातला आणि आजच्या रात्रीतला हा शेवटचा आणि अंतिमचा सामना आतमध्ये सुरू झालेला आहे. टॉस जिंकल्यानंतर आम्ही पहिल्यांदा बॅटिंग करू हा लोगड रॉयल्सनं घेतलेला निर्णय, आणि तो संघ आता पहिल्यांदा बॅटिंगसाठी आलेला आहे. 8 ओव्हर पहिल्या बघायचं किती धावा समोर टार्गेट निश्चित केलं जाणार आहे. आत्तापर्यंत पॉवरप्लेचं षटक आहे आणि 9 धावा, आणि बरोबर 9:47 पहिला बॉल टाकला आहे आणि 9:47 पुढे 6 षटकासाठी 30 मिनिटं ही तुमच्यासाठी दिली जाणार आहेत. 9:47 पाचवं षटक संपल्यानंतर तुमचा टाईम आम्ही तुमच्यापर्यंत आणू. 14 षटक संपल्यानंतर सुद्धा सांगू. कव्हरमध्ये हा चेंडू संघ मालक पुढे निघून आले होते, मात्र पुन्हा पायांना ब्रेक लावण्याचं काम केलं. तो धोका पत्करला जाणार नाही, कारण प्रतिस्पर्ध्याचा 10:47 पहिला बॉल टाकलाय. 3 मिनिटात पहिलं षटक. पहिल्या षटकासाठी फक्त 3 मिनिटं. अनेक टाईम शेड्यूलमध्ये आपण पाहतो आजचा सगळा सेटअप रेडी आहे, कारण आजच्या दिवसातील होणारी शेवटची आणि अंतिमची मॅच. 10:47 पहिला बॉल आणि पहिल्या षटकाचा खेळ समोर टाकून झाला. पहिल्या षटकामध्ये धावफलक येतो 9 धावा. समोर तोरणा टायटन्सचा संघ उभा आहे. आत्तापर्यंत एकमेव टीम आहे आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या संघाला एकही पराभव आलेला नाही. अनस्टॉपेबल, अनबिटेबल असणारा, हा अपराजित असणारा हा संघ आहे, ज्या संघाचा आतापर्यंत कोणताही संघ पराभव करू शकला नाही. आणि हे मोठं आव्हान असेल लोगड रॉयल्सला. लोगड रॉयल्सला त्यांचा विजयाचा रथ, त्यांची जी घोडदौड आतापर्यंत चालू आहे गेली 5 रात्रीमध्ये, ती घोडदौड त्यांची थांबवली जाईल का? आज पहिला पराभव त्यांना लोगड देईल का हा 6वा सामना जिंकत तोरणा टायटन्स टॉप 12 पॉईंट्सचं या स्पर्धेत क्वालिफाय होण्याच्या सरळ उंबरठ्यावरती उभा राहील का? हे 2 प्रश्न महत्वाचे आहेत या स्पर्धेतून या मॅचसाठी. अथर्व ह्याच खेळाडू या मॅचमध्ये गंमत करणारा खेळाडू आहे, त्यावरतीच लक्ष राहील. अथर्व कट बॅटिंगसाठी पुढे संघ मालकांबरोबरीत. षटक क्रमांक 2 ची सुरुवात आणि चौकार आला.
तुम्ही कशी निवडलेली आहे किंवा खेळाडूंची प्रक्रिया तुम्ही कशा पद्धतीनं पुढे राबवलेली आहे? किती फलंदाज तुमच्याकडे आहेत, किती ऑलराऊंडर तुमच्याकडे आहेत, तुम्ही किती गोलंदाज घेऊन आलेला आहात? 18 जणांचं स्क्वॉड तुम्हाला बांधायचं आहे. मग 18 जणांचं स्क्वॉड बांधत असताना तुम्ही कसा पॅटर्न राबवलाय? हल्ली मोठ्या नावांना जास्त महत्त्व नाही आहे, तर खेळाडूचा फॉर्म महत्त्वाचा मॅटर करतो. T20 विश्वचषक ज्यावेळेस आपण भारतानं 96 धावांनी पराभव केला न्यूझीलंडचा, त्यावेळेस सुद्धा तुम्ही बघाल शुभमन गिलला थांबवणं, शुभमन गिलच्या जागेवरती दुसऱ्या खेळाडूला संधी देणं, मोठ्या नावांपेक्षा तुम्ही फॉर्म जो खेळाडूचा आहे किंवा सध्याची करंट सिच्युएशन खेळाडूची काय त्यावरती जास्त लक्ष आहे. आणि त्यामुळे तो पॅटर्न हा भारतीय संघासाठी फार उपयुक्त ठरला आणि त्या टीमनं आपल्या भारतीय टीमनं मोठे रेकॉर्ड्स दर्ज केले. तो विश्वविजेता राहिला. त्यामुळं तुमचं कॉर्डिनेशन, तुमचं टीम बॉन्डिंग ज्यावेळेस तुम्ही खेळाडूंचा चांगला परफॉर्मन्स ग्राह्य धराल आणि त्या खेळाडूचा वापर ज्यावेळेस योग्य ठिकाणी तुम्ही त्यावेळेस कराल, त्यावेळेस गुडविल तयार होतं. एक त्याचा फायदा, त्याचा एक बेनिफिशियल क्रायटेरिया तयार होतो ज्याचा पुढे फायदा होतो हळूहळू. अथर्व काड कव्हरच्या डोक्यावरून हा फटका. शतरक्षक मागे कोणताही नाही, कारण रेस्ट्रिक्शन फील्ड सेटअपवरती स्पष्ट दिसतंय, कारण पॉवर प्ले ऑन आहे. निलेश जाधव बॉलिंग मार्कवरती 2 चौकार आतापर्यंत या षटकामध्ये अथर्व कडच्या बॅटमधून आणि धावफलक येतो 19 धावा. ओपनिंगसाठी अथर्व कडला पुढे आणलंय. संघ मालकांनी सहभागी आपण पाहतो, अर्थात या स्पर्धेमध्ये त्यांचा सहभाग संघ ठेवलेला आहे आणि आज ते स्वतः या मॅचसाठी बॅटिंगसाठी पुढे आलेले आहेत. त्यांना त्यांची भूमिका माहिती आहे, त्यांना त्यांचा रोल माहीत आहे की या मॅचला कशा पद्धतीनं पुढे सामोरं जायचं आहे. साऊंड क्रिएट झाला होता, मात्र तो साऊंड क्रिएट होत असताना आपण पाहतो समोर आपण बघितलं होतं की बॅट आणि बॉलमधलं जे अंतर होतं आणि तो चेंडू त्याचा वाईट बॉलचा कॉल, कारण बॅट कदाचित पायावरती लागली असावी आणि त्यामुळे पंचाने सांगितलं की तो साऊंड हा दुसरा क्रिएट झाला होता. बॉल आणि बॅट आणि किंवा शरीराचा कुठेही संपर्क नव्हता. एका अतिरिक्त धावेने धावपलक्यावरती 20 धावांचा आकडा आहे. 20 ऑन पुट 20 धावा विरुद्ध दिशेनं बनवलं होतं. आधीच फटका बनवण्याचं मन तिकडे झालं होतं आणि त्यानंतर बघितलेला तो चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणाऱ्या चेंडूला तसंच बाहेर पाठवून दिलं आणि त्या चेंडूवरती 4 धावा गोळाही केल्या. चौकार आहे, मोठं करिअर आहे. तुम्ही बघाल अथर्व कडला आज ह्या टेनिस बॉल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा भविष्यामध्ये एक मोठा क्रिकेटर म्हणून तो पुढे येऊ शकतो, कारण आज हल्ली त्यानं आत्ताच्या करंट सिच्युएशनला ओपन टीममध्ये आपली जागा बनवलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या आगामी काळामध्ये त्याला निश्चित टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीमधलं मोठं करिअर आहे. आज ISPL सारख्या स्पर्धा मुलांसाठी आहेत, जिकडे ISPLनं सुद्धा आता वैयक्तिक स्वतःचं ॲप लॉन्च केलेलं आहे. त्या ॲपवरती तुम्ही स्वतःचा परफॉर्मन्स अपलोड करू शकता, स्वतःचं प्रोफाईल क्रिएट करू शकता. अथर्व काड पुन्हा हा चेंडू. या षटकामध्ये धावा मात्र भरपूर मिळाल्या. हा चेंडू सुद्धा चौकार जाऊन अर्थात 4 धावा देऊन जाणार आहे. चौकाराच्या मदतीने षटक क्रमांक 2 ची समाप्ती आतमध्ये होणार आहे. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलक्यावरती 28 धावांचा आकडा. कोणताही खेळाडू बाद नसताना धावपलक्यावरती 28 आहेत. ISPL सारख्या स्पर्धा मुलांसाठी आहेत. इंडियन स्टेट प्रीमियर लीग ज्या स्पर्धेचं पर्व 3 आता नुकतंच मागे पार पडलं, जी स्पर्धा सुरतमध्ये झाली, जी स्पर्धा टेनिस बॉलवरती कव्हर करण्यात आली, ज्या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक हे 2 कोटी रुपयांचं होतं. बेस्ट प्राइज ज्या स्पर्धेच्या ऑक्शन प्रक्रियेसाठी ज्यावेळेस तुम्ही निवडता त्यावेळेस तुम्ही भारतासाठी खेळता, भारतातली सगळ्यात मोठी अग्रगण्य टुर्नामेंट खेळता आणि ज्या स्पर्धेतलं ज्यावेळेस ऑक्शनसाठी तुम्ही जाता 3 स्टेज तुम्ही कंप्लीट कराव्या लागतात आणि बेस्ट प्राइज 3 लाख रुपये आहे. अशा स्पर्धा ज्या ISPL सारख्या आता हल्ली दुसरं एक असोसिएशन क्रिएट करण्यात आलेलं आहे. मात्र ISPLनं सुद्धा स्वतःचं ॲप लॉन्च केलं आहे, जिकडे तुम्ही स्वतःचं प्रोफाईल क्रिएट करून तिकडे तुमच्या बेस्ट परफॉर्मन्स तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर त्याची दखल ISPLची कमिटी घेईल आणि त्यानंतर ते रेकॉर्ड आणि ते प्रोफाईल ज्यानंतर ते चेक केल्यानंतर जर तुम्ही त्यांच्या क्रायटेरियामध्ये मोडत असाल, अर्थात 3 स्टेजमध्ये तो सुद्धा प्रोफाईल चेक केलं जाणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला ऑप्शनसाठी घेतलं जाईल. संघ मालकांसाठी पुढे चेंडू. शतरक्षक शेवटपर्यंत चेंडूवरती ठेवलेली नजर आणि चपकन तो बॉल पकडला आणि कॅच व्हॅलिड आणि पहिला धक्का लोहगड रॉयल्स. पहिला धक्का हा
विरोधात जातात की काय, अशी परिस्थिती असताना सुद्धा उपयुक्त राहिलेले आहेत. काही वेळेस काही गोष्टी चुकल्या, मात्र त्या चुका सुधारण्याची संधी सुद्धा होते, कारण प्रीमियर लीगचं सुरक्षा कवच तुमच्याकडे आहे. के मैदानावरती गेलेत आणि पहिल्याच बॉलवरती शून्यावरती बाद होऊन माघारी येतील. बाहेर निघणाऱ्या चेंडूची छेड करण्याचा प्रयत्न आणि त्या चुकीचा फटका, त्याची नुकसान भरपाई केकेला करून द्यावी लागते. या मॅच मध्ये तो शून्यावरती बाद होऊन माघारी. महत्वाची मॅच आहे. दोन टायटन्स बरोबर ही टीम तुम्ही खेळताय. केकेला तुम्ही बघितलं, बाहेर जाणारा चेंडू होता, खूप लांब होता शरीरापासून, आणि त्या चेंडूची छेड करण्याच्या प्रयत्नामध्ये के बाद होऊन माघारी येतील. प्रीमियर लीगचं सुरक्षा कवच आज तुमच्यासाठी आहे. क्रिकेटचा फॉर्म्युला जर तुम्ही बघितला तर मुळात क्रिकेटचा फॉर्म्युला हा पुरातन काळापासून किंवा पूर्वीपासून हा प्रीमियर लीगचाच राहिलेला आहे. आता हल्ली नॉकआउट स्टेज आलेला आहे. पूर्वी क्रिकेट हा प्रीमियर लीगचाच होता. प्रीमियर लीगमध्ये काय की तुम्हाला दुसरी संधी मिळते. हे जग हारणाऱ्याला कधीही दुसरी संधी देत नाही. मात्र प्रीमियर लीग ही अशी गोष्ट आहे जिकडे तरी तुम्ही एखादा पराभव तुम्हाला आला तरी तुम्हाला दुसरी संधी मिळते. आज हल्ली जरी नॉकआउट स्टेज आलेले आहेत, ISPL सारख्या स्पर्धेमध्ये सुद्धा तुम्ही प्रीमियर लीग बघितलेले आहेत. आता IPL आपण प्रीमियर लीगमध्ये बघतो. मात्र नॉकआउट फेरी सुद्धा आलेल्या आहेत अलीकडे. मात्र अशा नॉकआउट फेरीमध्ये सुद्धा तुम्ही टेस्ट क्रिकेटनं आपलं सौंदर्य का अबाधित ठेवलंय, त्या टेस्ट क्रिकेटचा का अजून प्रेक्षक वर्ग तसाच आहे, कंटिन्यू आहे. वाईट बॉल, स्क्वेअर बॉल. आज प्रीमियर लीग आणि नॉकआउट फॉर्मॅट आणि अलीकडे नॉकआउट स्टेज जरी आलेले असले तरी टेस्ट क्रिकेटचा प्रेक्षक अजूनही कमी झालेला नाही. तो का झाला नाही कमी, कारण ही इज द गिव्हिंग अ सेकंड चान्स. ही इज गिव्हिंग अ सेकंड चान्स. तुम्हाला दुसरी संधी मिळते. हल्ली संधी स्वतःच्या कार्यातून तयार करावी लागते. नवीन फलंदाज आतमध्ये अथर्वकड एका साईडला नॉन स्ट्रायकेटला. या षटकामध्ये शुभम शेजालची फक्त गोलंदाजी बघतोय आणि पडझड की एका ओव्हरमध्ये शुभम शेजालनं 3 खेळाडू लागोपाठ आपण बघतोय त्याच्या षटकामध्ये. त्यानं स्थिरावू दिलेच नाही. 3 विकेट आहेत. खेळाडू बाद होत आहेत. बाद होण्याची शृंखला चालू आहे. मात्र कुठेतरी त्या गोष्टींना लगाम लावण्याचं काम करावं लागेल. अशा विकेट जर प्रतिस्पर्ध्याला देत राहिला तर त्याचा फटका मोठा बसेल येणार आगामी काळामध्ये. प्रज्वल आलेले आहेत आतमध्ये खेळण्यासाठी. समोर लॉग ऑफ मध्ये हा चेंडू खेळला. वेगळं काही करण्याचा प्रयत्न केला नाही आणि ती गरज सुद्धा नाही. एक सिंगल लेफ्ट हँड राईट हँडचं कॉम्बिनेशन आतमध्ये. 2.4 षटकांचा खेळ संपलाय. 30 धावा धावपलकीवरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 धावा आहेत. अथर्वकड एका खेळाडूंना खेळून ना तुम्ही चांगलं खेळून नाही जिंकू शकत. 11 खेळाडूंचा खेळ आहे. क्रिकेट इज अ टीम गेम आहे. तुमचा अथर्वकड एकटाच जर चांगली बॅटिंग करत राहिला आणि एकटाच जर चांगली गोलंदाजी करत राहिला तर तुम्ही जिंकू शकाल का किंवा तुम्ही चॅम्पियन होऊ शकाल का, तर नाही. त्यासाठी बाकी खेळाडूंचा सपोर्ट सुद्धा महत्त्वाचा. अथर्वकड बरोबरीत आता बाकी खेळाडूंना सुद्धा आपल्या टीमला चांगला धावफलक उभा करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. तोना टायटन्सचा पहिला बाजीराव राहिलेला संघ आहे. काय पराभव आहे तो त्यांना अजून माहीतच नाही. पराभव काय असतो हे माहीत नाही, कारण या स्पर्धेमध्ये त्यांचा पराभव कोणताही संघ करू शकला नाही. सेन्सिबल क्रिकेट अथर्वकडचं काही वेगळे करण्याचा प्रयत्न केला नाही. 3 विकेट घेणाऱ्या शुभम शेजालचा चेंडू त्यांना सामोरा गेला त्याला आणि फक्त एकच धाव. कव्हरमध्ये फक्त तो चेंडू ढकलून देण्याचं काम केलं. 31 धावा. पुढे धोका दिसतोय तर तो धोका तो अंगी घेणार नाही. काही वेळेस तुम्ही बघा परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता 2 पावलं मागे टाकलेली सुद्धा चालतात. परिस्थिती बघून 2 पावलं मागे आलेलं सुद्धा काही वेळेस कायम संघासाठी चांगलं आहे. त्यावेळेस तो आपला संघासाठीचा एक महत्त्वाचा बेनिफिशियल की फॅक्टर ठरू शकतो. मागे येणं म्हणजे तुम्ही पराभव मान्य नाही करत किंवा तुमचा पराभव नाही होत. चेंडू समोर यष्टिरक्षकानं मारला होता. तोपर्यंत तिकडे धाव घेण्यासाठीच्या प्रयत्नात जे MCCनं तुम्ही बघा त्या दिवशी 73 बदल मोठे केले ना क्रिकेटच्या नियमांमध्ये. ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. चला MCCनं त्या दिवशी त्यांच्या ऑफिशियल ट्विटरवरती ट्विट केलं की आम्ही क्रिकेटच्या नियमांमध्ये 73 मोठे बदल करतोय.
आणि त्या 73 मधला सगळ्यात महत्त्वाचा बदल जर काय असेल ना तर हाच आहे की ओव्हर थ्रो आणि त्यानंतर डेड बॉल याच्या व्याख्या एमसीसीने बदललेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ टाकून झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती धावपलक आहे आणि आता इथून पुढे येणारी 5 षटकं समोर आपल्याला बघायची आहेत. दिलेल्या वेळेत फक्त टीम आपल्याला पुढे जायचं या गोष्टी लक्षात राहू द्या. वेळ कधी कोणासाठी थांबत नाही, वेळेप्रमाणे आपल्याला जावं लागेल. त्यामुळं वेळेबरोबरीत आपल्याला पुढे चालायचं आहे या गोष्टी सुद्धा लक्षात असू देत. अली अन्सारी अजून मैदानावरती येणं बाकी आहे. ही संघासाठी चांगली गोष्ट आहे कारण अली अन्सारीने या आधीच्या मॅच मध्ये सुद्धा लोगड रॉयलची थोडीशी पडझड झाली होती सुरुवातीला. मात्र त्यानंतर अली अन्सारी मैदानावरती आला आणि त्यानंतर शेवटच्या षटकामध्ये त्यानं आपल्या संघाला इतका मोठा धावफलक गोळा करून दिला की त्या खेळाडूच्या बॅटिंगच्या बेसवरती त्या टीमला विजय सुद्धा मिळाला. म्हणजे अजूनही या मॅचसाठी अली अन्सारी आतमध्ये खेळायला येणं बाकी आहे. ही संघासाठीची थोडीशी राखीव आणि जमेची बाब आहे की त्या खेळाडूला अजून आतमध्ये येणं बाकी आहे, त्याला राखून ठेवलंय. चला जागेवरती सगळे खेळाडू, चला वेळ वाचवा, स्पीडअप करा. बरोबर 10:47 आपण खेळ चालू केला होता. 11:03 झालेले आहेत. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल आणि चौथ्या क्रमांकाचा षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवरती चौथा नवीन गोलंदाज तोरणा टायटन्स. समोर हा संघ तोरणा टायटन्स. पुढे स्वराज्य तोरण बांधलं होतं. तोरणा किल्ल्याचा सुद्धा इतिहास हा ज्यावेळेस आपण इतिहासाचा अभ्यास करतो त्यावेळेस तोरण्याचा इतिहास सुद्धा मोठा आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र जाऊ दिला नाही, शेवटपर्यंत तो घेता आला नाही. का तर एक विचार तयार करण्यात आला होता, तो विचार दिला होता. दगड झालो तर सह्याद्रीचा होऊ दे, माथे झालो तर रायगडाची होऊ दे, तलवार झालो तर श्री भवानीची होऊ दे, मंदिर नको जोगेश्वराची पायरीच होऊ दे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून तुम्ही बघाल तो विचार पुढे आणण्याचं काम ही स्पर्धा करते. 33 धावा धावपलकीवरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवरती आनंद आहेत जे चौथं षटक टाकण्यासाठी समोर आहेत. अथर्वकड या मॅच मधून कशा पद्धतीने आपल्या टीमला पुढे घेऊन जातो. अली अन्सारी कितव्या नंबरवरती बॅटिंगसाठी आतमध्ये उतरतो. वाईट बॉलचा कॉल. एका अतिरिक्त धावेने धावपलकीवरती खेळ पुढे येईल. एका अतिरिक्त धावेने धावपलक येतो 34 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आपल्या टीम पाठीमागे कोणीतरी उभं राहणं महत्वाचं. आपल्या संघासाठी कोणीतरी उभं राहणं, आपल्या टीमसाठी थांबणं. क्लार मार्क्सचं वाक्य आहे, जर सर्व समस्यातून जर सुटायचं असेल तर थोडंसं थांबावं लागतं. निखिल आहे टेस्टांच्या पाठीमागे, संघाचा कॅप्टन. आतापर्यंत त्याचा घेतलेला प्रत्येक निर्णय संघासाठी उपयुक्तच राहिला. या खेळाडूच्या कॅप्टनच्या अंडर आपण पाहतो, कॅप्टन्सीच्या अंडर ही टीम खेळतीये आणि एकही पराभव आतापर्यंत या संघाने मान्य केला नाही. टीम मॅन्टर आणि टीम कॅप्टन यांनी संघांसाठी चांगलं गाईडलाईन्स फॉलो केलेलं आहे. अथर्व पुन्हा हा विरुद्ध दिशेनं फटका खेळण्याच्या प्रयत्नात डेंजर एंडला धावला आणि आपल्या क्रीजमध्ये पोहोचले सुद्धा. लेग बाईचा कॉल मुख्य पंचांकडून आलाय. लेग बाईच्या एका सिंगलच्या बरोबरीत 35 धावांचा धावपलक. अथर्वकड बरोबरीत प्रज्वल कड हे 2 खेळाडू आतमध्ये आहेत, यंगस्टर्स आहेत. भरपूर मोठं क्रिकेट अजून इथून पुढे खेळायचं आहे. रायझिंग स्टार आहेत आणि आज UK NPL साठी या मैदानावरती उभे आहेत. गोलंदाजाची जी ऍक्शन आहे ती पंचांकडून चेक केली जाते. तिसऱ्या पंचांसाठी तिकडे पंचांनी डिसिजन दिलेला आहे की गोलंदाजी जी आहे ती तिसऱ्या पंचांकडून आता चेक केली जाणार आहे. गोलंदाजाची ऍक्शन जर पंचांना डाऊटफुल वाटली ना की ते चेक केली जाते. तुम्ही त्या गोलंदाजीचा जो क्रायटेरिया ठरलेला आहे, जो एल्बो अँगल ठरलेला आहे, त्या एल्बो अँगलमध्येच तुमचा एल्बो फिरणं गरजेचं आहे किंवा हात येणं गरजेचं आहे. सुनील नारायणला सुद्धा आता गोलंदाजी करण्यासाठी पाठीमागे थांबवलं होतं. डोमेस्टिकसाठीच तो फक्त पुढे यायचा. का तर आक्षेपार्ह आहेत. गोलंदाजावरती जर काही संशय निर्माण झाला की गोलंदाजाची ऍक्शन नाही दिसली व्यवस्थित तर तिकडे थांबवलंही जातं. तुमचा एल्बो, तुमची डिग्री आणि तिसऱ्या पंचांनी सांगितलंय बरोबर आहे, फेअर आहे बॉल, कुठेही चुकीचा कुठेही आढळलेलं नाही तिसऱ्या पंचांना ज्यावेळेस त्यांनी कॅमेऱ्यामध्ये चेक केलेला आहे. कॅमेरा हे एकमेव असं इन्स्ट्रुमेंट आहे जिकडे वेळ थांबवली जाते. कॅमेरा एकमेव साधन आहे जिकडे त्याला वेळ थांबवण्याची ताकद आहे कॅमेऱ्यामध्ये. आजचा फोटो तुम्ही कधीही बघू शकता, त्या फक्त फोटोत वेळ थांबवण्याची ताकद आहे. पहिला कॅमेरा हा जगातला कोडॅक कंपनीनं बनवला होता, ज्याचं वजन मला वाटतं 3.6 किलो होतं. ब्लॅक अँड व्हाईट फोटो काढायला यायचे. पहिला कॅमेरा अमेरिकेत कोडॅक कंपनीनं लॉन्च केला.
ज्याची लेन्स बॉल यावेळेस प्रज्वल काढ. प्रेशर क्रिएट होत होताना दिसत होता, मात्र त्यानंतर तो प्रेशर आता कमी करण्याचा प्रयत्न होईल. 41 धावा धावपलकीवरती या षटकारानं. 3.4 षटकांचा खेळ संपला आणि 3.4 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पाठीशी कृष्ण हवा असं म्हटलं जातं. आपल्या टीम पाठीमागे उभं राहा. क्लार्क मार्क्सनं सांगितलंय जर समस्या आल्या तर थोडं थांबा. थोडंसं थांबावं लागतं, कारण थांबल्यानंतर मार्ग मिळतात. कृष्ण खरं तर योगेश्वर होता. शरीरातल्या 16 सहस्त्र नाड्या त्याच्या ताब्यात होत्या. एखाद्याला देव बनवण्याच्या प्रक्रियेत हे उदात्तीकरण फार आवश्यक असतं. एखाद्याला देव बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रज्वल काढचा फटका. बॅक टू द बॉलर कुर्शिल लोंढे. डाऊन दी बॉल. प्रज्वल कडनं धावफलक गोळा करण्यासाठी सुरुवात केली होती, मात्र त्याला इथे जास्त मोठी इनिंग पुढे खेळता आली नाही. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 धावा. लॉग ऑफ मध्ये झेल होता आणि तो झेल टिपलेला दिसला. प्रज्वल कड बाद होऊन माघारी आलेले आहेत. 41 धावा. 4 षटकं टाकण्यासाठी 21 मिनिटं. 4 षटकासाठी 21 मिनिटं तुम्ही घेतलेली आहेत. 6 षटकं 30 मिनिटात टाकायचे, म्हणजे उर्वरित 9 मिनिटात 2 षटकं टाकायचे. प्रथमेश सर इथे आमच्या बरोबर इथे tenniscricket.in तुम्ही पाहाल ज्यावेळेस एखादी मोठी इंटरनॅशनल टुर्नामेंट होणार असते ना, किंवा एखादी मोठी मॅच होणार असते, ते मैदान आधी सजलं जातं ते कॅमेऱ्याने. 30, 35, 40, 45, 50 कॅमेरे असतात मैदानावरती आणि एका कॅमेऱ्याची किंमत ही 80 लाख ते 1 कोटी रुपयांच्या घरात आहे. आणि त्या कॅमेऱ्याचं सगळं कनेक्शन हे PCR रूममध्ये येतं, जिकडे डायरेक्टर आणि विजन मिक्सर बसलेले असतात. इथे tenniscricket.in जे प्रथमेश आहे त्यांचं कौतुक आम्ही करू की त्यांनी डायरेक्टर आणि विजन मिक्सर 2 भूमिका एकटेच पार पाडतायत. डायरेक्टर सांगतो विजन मिक्सरला की हा अँगल प्रेक्षकांना दाखवायचा आहे, आणि विजन मिक्सर काय करतो की तो अँगल दाखवतो. सगळं जे कनेक्शन असतं ते PCR रूममध्ये आलेलं असतं. 35-40 कॅमेऱ्याचं. लाईट्स बॉल पुन्हा एकदा चेक. तर बॅटिंग पॉवर प्लेचा डिसिजन. 5वं षटक बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे प्रथमेश येते आमच्या बरोबर इथे. विजन मिक्सर आणि डायरेक्टर या दोन्ही भूमिका ते एकट्या सांभाळत आहेत. कोणता अँगल कोणत्या वेळेस कोणता अँगल प्रेक्षकांना चांगलं दिसेल. डायरेक्टरची भूमिका सुद्धा आहे आणि दुसऱ्या साईडला अनप्रिडिक्टेबल द मॅजिक ऑफ फिंगर. दुसऱ्या साईडला कीबोर्डवरती बोटांची जादू सुद्धा आहे. अथर्व काढ कव्हर मध्ये. कव्हरच्या डोक्यावरून बॉल सरळ खेळलाय, सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी 4 रन चौकार. वरती जाऊन थांबलाय. मंदिरात ज्यावेळेस कोंडलं जात आणि मग काय करायचं हे भक्तगण ठरवत असतात. दुसऱ्याच्या इथे तुम्ही बघाल खांद्यावरती बंदूक ठेवून तुम्हाला युद्ध जिंकता येणार नाही. त्यासाठी स्वतःच्या छाताडात धमक ठेवावी लागणार आहे, आणि ती धमक अथर्वकाड. दुसऱ्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून हे युद्ध जिंकता येणार. एकावन्न धावांचा आकडा हा धावपलकीवरती. 4.2 षटकांचा खेळ समोर टाकून झाला. 51 धावा धावपलक 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक आहे. चला टीम थोडंसं स्पीडअप ठेवायचं. किती धावांचं टार्गेट समोर ठेवलं जाणार आहे. निखिल कोतवाल अँड टीम तोरणा टायटन्स. तोरणाचा टायटन्सचा आतापर्यंतचा जो विजयाचा रथ आहे तो कोणी रोखू शकलेलं नाही, कोणी थांबवू शकलं नाही. अथर्व कड लढतोय, मात्र कॅच होईल का. आणि लाईन वरती टिपलेला झेल आणि गुड कॅच. अथर्व कडला थांबवलं गेलंय.
आणि मोठा हादरा हा संघासाठी बॅटिंग पॉवर प्ले मध्ये जो सलामीला आला होता अथर्वकड आपल्या टीमसाठी उभा होता, खेळत होता आणि पुन्हा एकदा तो अथर्वकडचा डाव संपला. अथर्वकड 51-5 धक्के टीमला. 4.3 षटकाचा खेळ संपलाय. 4.3 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा धावपलकेवरती 5 गडी म्हणजे अर्धा संघ समोर कोसळलेला आहे. बाठा मैदानावरती दाखल होतील सचिन बडेकर. उरुळी कांचन गावासाठी गेले अनेक वर्ष आपल्या आयुष्यातली अनेक वर्ष या गावासाठी क्रिकेटसाठी बहाल केलेले खेळाडू आहेत. सचिन बडेकर ओल्ड इज गोल्ड, ज्यांच्या विचाराचे पाया भक्कम आहेत अशी ही लोक आहेत जे अजूनही आपण पाहतो क्रिकेटच्या मैदानावरती क्रिकेट खेळतात. आणि आपल्या बाकी खेळाडूंना जे अपकमिंग स्टार आहेत त्यांच्यासाठी ही प्रेरणा स्रोत ठरणारी माणसं आहेत. ते खेळाडू आतमध्ये या मॅचसाठी त्यांना आता इथून पुढे आपल्या संघासाठी उभं राहणं किंवा आपल्या संघासाठी खेळणं बॅटिंग करणं महत्वाची गोष्ट आहे, कारण फायटिंग टोटल उभा करायचा आहे. ओहो कृषी लोंडेचा वेग बघा, भन्नाट वेग, एक्सप्रेस तुम्ही बघितली. उरुळी कांचन मध्ये सुद्धा एक मोठं रेल्वे स्टेशन आहे उरुळी कांचन आणि मोठा इतिहास आहे. डॉक्टर मणिभाई देसाई येणारी एक्सप्रेस ही उरुळी कांचनच्या माल रेल्वे स्टेशनवरती थांबते. बाकी कुठेही एक्सप्रेस नाही थांबत. उरुळी कांचनला इकडे हैदराबाद जी धावते ना ती सुद्धा थांबते संध्याकाळी, आणि ती ह्याच रेल्वे स्टेशनवरती सुद्धा का थांबते या मागे सुद्धा मोठा इतिहास आहे. 51 धावा धावपलक्यावरती 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये एक्सप्रेस आहेत ऑन ट्रॅकवरती. कृषी लोंढे जसा क्रिकेटचा शोध इंग्रजांनी लावला ना तसा रेल्वेचा शोध सुद्धा इंग्रजांनीच लावला. जेम्स वॅट यांनी वाफेचा इंधनाचा शोध लावला आणि जगात क्रांती केली. का थांबली जाते ना गाडी, रेल्वे इकडे का थांबते, एक्सप्रेस का थांबते उरुळी कांचनच्या रेल्वे स्टेशनवरती, त्याचा इतिहास सुद्धा जाणून घेणं महत्वाचं आहे. तो इतिहास सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचू आम्ही. 51-5 षटकांचा खेळ संपलेला आहे. अजूनही 3 षटके येणं बाकी आहेत आणि पुढील 3 षटकं टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती कोणाकडे हातावरती चेंडू ठेवला जाईल. 12, 12:30, 1 वाजतात आणि त्यानंतर पुन्हा सकाळी लवकर उठून सगळी मुलं पुन्हा शाळेत कॉलेजेससाठी जातात, सगळे व्यवसायावरती जातात. मात्र 10-11 दिवस या प्रीमियर लीगसाठी दिले जातात. 3 मिनिटं राहिलेली आहेत हे षटक टाकण्यासाठी. 3 मिनिटात ही षटकं टाकून घ्यायची आहेत. 51 धावा धावपलक्यावरती 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6वं षटक टाकण्यासाठी काही शेवटच्या 3 मिनिटांचा फक्त 3 मिनिटांचाच अवधी शिल्लक आहे आणि ती टाकून घ्यावी लागतील षटकर टीम. या 3 मिनिटांमध्ये अर्थात हे 6 चेंडू. अली अन्सारी पुन्हा एकदा त्याच्या खांद्यावरती जबाबदारी मोठी होऊन थांबलेली आहे. दहा दिवस आपल्या गावाच्या प्रीमियर लीग साठी दिली जातात. ओहो हा फटका विरुद्ध दिशेने बॅटवरती आला नव्हता चेंडू व्यवस्थित. शतरक्षक तिकडे साई पोचलेत आपण पाहतो पुढे आणि तो चेंडू थांबवला. आपल्या संघासाठी धावा सेव्ह करतील काय. 2 धावा आलेत. या 2 धावांनी धावपलक्यावरती 53 धावांचा आकडा धावपलक्यावरती आहे. 53-5 धक्के संघासाठी. हा बॉल पुन्हा एकदा हा चेंडू डान्सिंग डाऊन द ट्रॅक. 1-2 पावले पुढे सरसावत हा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात थर्डमॅन मध्ये हा चेंडू खेळलेला आहे. एकच धाव तिथे येईल. 6वं षटक सुरू आहे. यानंतर येणारी 2 षटकं शिल्लक आहेत. 54 धावा आतापर्यंत अर्धा संघ कोसळल्यानंतर. 5 गडी बाद आहेत एका साईडला. मात्र गोष्ट महत्वाची की अली अन्सारी अजून उभा आहे. ज्या खेळाडूने यादीच्या मॅच मध्ये गंमत तयार केली होती शेवटच्या काही चेंडूंमध्ये आणि इथे त्याला त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करायची. 5.4 षटकांचा खेळ समोर टाकून झालाय 55-5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पंचावन्न 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पुन्हा हा चेंडू समोर. ट्विस्ट. तिसऱ्या पंचांकडे स्क्वेअरलेग अंपायर्स आले सुद्धा नाहीत.
अली अन्सारी, जो खेळाडू मी सांगतोय आतापर्यंत की तो जो उभा आहे तो काहीतरी या मॅच मध्ये काहीतरी करू शकतो. त्या खेळाडूला ओयुटीचा कॉल देऊन टाकलेला आहे. मात्र बॅटिंग टीमनं त्यांचा DRS वापरण्याचा निर्णय घेतलाय आणि काय बघितलं जाणार आहे तिसऱ्या पंचांकडून की जो बॉल लावलाय स्टंपला एस्टनच्या पाठीमागे असताना तो व्यवस्थित लावलाय का. तिसऱ्या पंचांकडून चेक केलं जातंय चेंडू एस्टनवरती लावत असताना त्या गोष्टी सर्व व्यवस्थित आहेत का. तर तिसऱ्या पंचांचा डिसिजन OUTचाच कॉल आहे आणि असं देऊ शकतात आणि आउट करू शकतात, असे येऊ शकतात प्लेयर पुढे. पंचावन्न धावा धावपलक्यावरती अली अन्सारी बाद होऊन माघारी येतील. 6 धक्के. असं वातावरण आता आलेलं आहे कारण विकेट मोठ्या आल्या टीमसाठी. पंचावन्न धावा धावपलक्यावरती. पंचावन्न धावांचा आकडा धावपलक 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. सातवं षटक कृषी लोंढे बॉलिंग मार्कवरती आलेले. चेंडू समोर थोडंसं प्रतिस्पर्ध्याला खिंडीत रोखून टाकण्याचं काम केलेलं आहे. कोंडी फोडण्याचं काम करावं लागेल. 7 खेळाडू बाद आहेत एका साईडला रॉयल्सचे. 55 धावा 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 7वं षटक आता पुढे सुरू होतंय. 11:30 वाजतायत. अल्बा बॅटनं
परिस्थिती बदलताना दिसली, परिस्थिती थोडीशी विरोधात कधी गेली ज्यावेळेस प्रमुख खेळाडू बाद होताना दिसले आणि समोर आपण पाहिलं आता की आत्ताची नाजूक परिस्थिती, कारण एक फायटिंग टोटल पर्यंत जायचं आहे. हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा वेगात टाकलेला चेंडू, वेगात चेंडू टाकला होता. एक सिंगल आणि एका सिंगलच्या बरोबरीत धावफलक लेग बाईसची होते एक. एकूण 60 धावा धावपलकीवरती आहेत. 2 चेंडू या षटकातले टाकणं बाकी अजून. 59 सात खेळाडू बाद असताना साठ धावा धावपलकीवरती. आठवा खेळाडू बाद. शेवटचे 6 चेंडू आणि बॉलिंग मार्कवरती 6 आलेले आहेत. 60 धावा धावपलकीवरती आहेत. 8 खेळाडू बाद आहेत. 2 विकेट बॅटिंग टीमकडे शिल्लक आहेत. चौकार आलेला आहे. तिसऱ्या पंचांकडे मागणी रनआउटसाठी.
खेळाडू धावबाद आहेत. अडुसष्ट धावा धावपलकेवरती 9 खेळाडू बाद. शेवटची जोडी आतमध्ये. खेळाडू सगळे बाद झालेले आहेत. 8 ओव्हर संपलेले आहेत. 69 धावा धावपलकेवरती आहेत. विजयासाठी बनवायच्या 70 धावा. विजयासाठी 70 धावांची आवश्यकता आहे. मॅच सुरू राहील आणि बघायचं आहे या 70 धावांचा बाटला. एकही मॅच पराभूत नाही तो ना. आणि 70 धावांचं आव्हान. प्रति षटका पाठीमागे रिक्वायर रन रेट माफक आणि आता या मॅचची कहाणी. दुसरा डाव आपल्या बरोबरीत आणि आपल्या बरोबरीत जॉईन होतील सन्मानित विजय कमिटीच्या वतीने आमच्याकडे आलेले आहेत. जो समालोचन कक्ष आहे आणि जिथे आपले थर्ड अंपायर आहेत तिथे संघाचा कुठलाच खेळाडू जो 12वा तुमचा आहे तो असेलच. मात्र त्या व्यतिरिक्त संघनायक किंवा बाकीचा कुठलाही खेळाडू इथे तिसऱ्या पंचांकडे येणार नाही याची नोंद घ्या. आणि जर असं काही आढळलं पुन्हा मैदानावरती किंवा मैदानाच्या बाहेर तर इथे 5 धाव्यांची पेनल्टी टीमला दिली जाईल. मैदानावरती पंच जे काय निर्णय घेणार आहेत तो निर्णय प्रत्येक खेळाडूला मान्य करायचा आहे. आणि जर कुणी पंचांशी हुजत घालण्याचं काम मैदानावरती केलं तर त्या संघाला सुद्धा पॅनलाइज केलं जाईल.
याची नोंद घ्या खेळाडूंनी. त्या सूचना आयोजकांच्या वतीने आम्ही तुम्हाला सांगितल्यात आणि त्या सूचनांचं पालन प्रत्येक खेळाडूनं मैदानाच्या आतमध्ये करायचं आहे. चला, सामन्याला सुरुवात होते 11:33 आणि दुसऱ्या डावाला सुरुवात. मैदानावरती पहिला चेंडू आणि सरळ चेंडू उडवला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. सहा धाबींनी सुरुवात होती धावफलकाची. जिथे आपण पाहतोय जोरदार मागणी पंचांकडे, मात्र ते अपील सपशेल नाकारले दोनही पंचांनी मैदानाच्या आतमध्ये. आनंद नलवडे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विशाल गायकवाडी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक. चला पंचांनी जो निर्णय दिलेला आहे, फक्त संघनायकच पंचांशी चर्चा करणारे, बाकी कुठलाही खेळाडू पंचांकडे जाणार नाही. चला, एक वॉर्निंग आपण टीमला इथे दिलेली आहे. पंच
पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सचिन बडेकर आपल्याला इथे पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, मात्र दुसरा चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला होता. मोठी अपील होती खरं तर पंचांकडे, मात्र अपील मैदानाच्या आतमध्ये नाकारलं गेलं. यावेळेचा चेंडू फाईन लेगला, क्षेत्ररक्षक तैनात आहे, तिथे धाव मिळणार नाहीये. निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. म्हणजे पहिल्या चेंडूवरती 6 आल्यानंतर पुढचे 2 चेंडू अप्रतिम टाकलेले आहेत. कारण 48 चेंडूमध्ये 70 धाब्यांचा पाठलाग मैदानावरती करायचा आहे. सुरुवात पहिल्या चेंडूवरती काय दमदार झालेली आहे, मात्र पुढचे 2ही चेंडू अप्रतिम आहेत. विरुद्ध दिशेला फटका खेळायचा प्रयत्न होता, बॅट चेंडूचा संपर्क नाहीये. निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये, लागोपाठ तिसरा निर्धाव टाकलाय सचिन बडेकर. सुंदर सुंदर फटका कव्हरला. 2 क्षेत्ररक्षकांमधून तरी तरी ओलांडतो चेंडू आणि पोहोचला जातोय सरळ सीमारेषा बाहेर. मिळते धावा. पुन्हा एकदा विरुद्ध दिशेला, क्षेत्ररक्षकाला जागेवरती हलू नाही दिला नाही, सरळ पाठवलाय चेंडू सीमारेषा बाहेर. येतोय ओळीनं दुसरा चौकार. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती संपलं गेलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तोरणा टायटन्स धावफलकावरती 14 धावा आहेत. आनंद नलावडेची सुरुवात अप्रतिम मैदानावरती 6 चेंडूंचा सामना केला, 14. तर विशाल गायकवाडला पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळायचा आहे. यावेळेचा चेंडू फटका फटका फसला इथे. विकेट मैदानावरती येणारे विशाल गायकवाडचा खेळ थांबतो. तोरणा टायटन्सला पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहणार आहोत. शुभम शेजाळ न्यू बॅटर मैदानावरती 14 धावसंख्येवरती पहिला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. तर विजयाचं समीकरण जर बघितलं मॅच मधलं तर 41 चेंडू आणि 56 धावा आहेत. 48 चेंडूमध्ये 70 धावा दिसायला जरी कमी वाटल्या तरी त्या लढण्यासाठी खूप आहेत आणि या 70 धावेंमध्ये सुद्धा मॅच बनवायचे हा विचार मैदानावरती लोहगड रॉयल संघाच्या गोलंदाजांनी आखलेला आहे आणि त्याच विचारांवरती ते मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. कारण लढाई तुमच्या विचारांची आहे आणि जिथे लढाई विचारांची तिथे सत्यज्ञान ब्रह्मज्ञानाप्रमाणे वापरायचे मैदानावरती. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता ठेवायची आणि जिथे संतोष गोलंदाजी मार्कवरती आहे. यावेळेचा चेंडू ऑन साईडला थोडासा मागे येत हा फटका आपण पाहतोय. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेक होते, 1 धाव तोपर्यंत इथे मैदानावरती घेतली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे गेलाय. 15 धावा धावफलकावरती आहेत. जिथे विशाल गायकवाड आपण पाहतो मैदानावरती बाद झालेला आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. क्षेत्ररक्षणावर पुन्हा निर्बंध आहेत. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती उभे केलेले आहेत. एक क्षेत्ररक्षक आपण पाहतो अगदी स्क्वेअर लेगला आहे. दुसरा क्षेत्ररक्षक आपण पाहतो मिड विकेटमध्ये उभा करून ठेवलाय आणि बाकी सगळं क्षेत्ररक्षणाचं जाळ आहे 30 सर्कलला आहे. मग शॉर्ट थर्ड मॅन आहे, बॅकवर्ड पॉइंट आहे, त्याचबरोबर पॉइंट कव्हर पॉइंट आहे,
कव्हरलाही शतरक्षक आहे, वाईडेस्ट लॉंग ऑफलाही शतरक्षक आपण पाहतो उभा करून ठेवलाय. विरुद्ध दिशेला फटका खेळायचा प्रयत्न आहे, प्रॉपर टायमिंग नाहीये खरं तर या फटक्यामध्ये. मात्र एक धाव इथे प्राप्त होताना पाहायला मिळते आणि एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे जातोय. 16 धावा धावफलकावरती. शुभम शेजाळ मैदानावरती आपण खरं तर पाहतो, नव्यानंच तो मैदानावरती आलेला आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायचंय कशा प्रकारची फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. यावेळेस बॅट उभी केली, चांगला चेंडू, त्याला सन्मान द्यायचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळाला. आपल्याला क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं आहे, खराब चेंडूला सीमारेषा दाखवा, मात्र चांगला चेंडू जर येत असेल तर त्याला सन्मान खेळा. समोरच्या बाजूला टू व्हीलर गाडीची लाईट चालू आहे, कृपया ती लाईट बंद करायची सूचना आहेत प्रेक्षकांसाठी. 16 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं मैदानावरती आपण पाहतोय. संतोष गोलंदाजी मार्कवरती. यावेळेचा चेंडू फाईन लेगला. शुभम शेजाळच्या बॅटमधून चेंडू पोहोचलाय सीमारेषा बाहेर. 4 रन. चौकार येतोय, चौकाराच्या साह्याने धावफलक पुढे जातोय. 20 धावा धावफलकावरती. सुंदर फटका इथे पाहतो आपण. खर तर फक्त दिशा दाखवली ती, वेग तो होता चेंडूवरती, मात्र आउटफील्ड वेगवान होता आणि त्याचाच फायदा इथे आपण पाहतो मैदानावरती उचललाय. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेचा चेंडू, सुंदर फटका, लॉंग ऑफ सीमारेषा फोडली. शुभम शेजाळच्या बॅटमधून ओळीनं दुसरा चौकार येतोय. पारितोषिकाची उद्घोषणा होते. सागर नाना कांचन साहेबांनी सांगितलंय प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी पारितोषिकाची उद्घोषणा होते सागर नाना कांचन यांच्या माध्यमातून. तर षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानावरती सुरू होईल. तिसऱ्या षटकाला मैदानावरती प्रारंभ होतोय. सामन्याचं समीकरण जर पाहिलं तर 36 चेंडू अजूनही शिल्लक आहेत मॅच मधले आणि 36 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजून 46 धावेंची आवश्यकता आहे. 36 चेंडू आणि 46 धावा असं समीकरण अथर्व कडला आणलंय पुढे षटक क्रमांक तिसरं टाकण्यासाठी. आतापर्यंत 2 षटकं बघितली, 2 षटकांमध्ये 24 धावा. यावेळेसचा चेंडू वेगवान होता, मात्र दंडित केलं जाईल. व्हाईट बॉलची घोषणा पंचांकडून होते. एक अवंतर स्वरूपाची धाव आपण पाहतोय ते प्राप्त होईल. अवंतर धावेनं 25 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 45 मैदानावरती बनवायच्या आहेत. फुल टॉस डीप लॉंग ऑन मध्ये हा फटका. शतरक्षक तैनाती पुढे. सीमारेषेवरती अडवलं जाईल चेंडू. 1 धाव इथे प्राप्त होताना पाहायला मिळेल. दुसऱ्या आणि तिसऱ्या विकेटसाठी भागीदारी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सागर नाना कांचन यांच्या वतीनं षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की ज्या काही धावा मैदानावरती थोडासा फंबल चुकी होताना पाहायला मिळाली मैदानावरती. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. 2 धावा प्राप्त होतील. 2 धावेंनी धावफलक पुढे. 28 धावा धावफलकावरती. शतरक्षकांना त्यांची भूमिका मैदानावरती चोखपणे बजावावी लागणार आहे, कारण टीमकडे एवढ्याही धावा नाही की जर पुढे 1-2 धावा एक्स्ट्रा स्वरूपात खर्च झाल्या तर त्याची उणीव भरून निघेल पुढे, असं पुढे होणार नाही, कारण तुमच्याकडे धावा कमी आहेत. त्यामुळे कमी धावसंख्येमध्ये तुम्हाला शतरक्षकांना त्यांची भूमिका मैदानावरती बजावावी लागणार आहे. खराब चेंडू आहे, नव्यानं टाकायचा. अथर्वला पुन्हा चेंडू. व्हाईट बॉल आहे. अवंतर स्वरूपाची धाव येणारे. अवंतर धावेनं धावफलक 29 वरती जातोय.
तर 34 चेंडू आणि 41 धावा असं समीकरण या सामन्यातलं पाहायला मिळणार आहे. शुभम शेजाळ स्टेप आउट करा, डान्सिंग डान्सिंग राऊंड द विकेट दाखवलं अथर्व कडला. आसमान चेंडू डीप लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. फटका आपण पाहतोय बॉलच्या टप्प्याचा बरोबर अंदाज आणि त्यावरती खेळलेला एक बहारदार षटकार. या षटकाराबरोबरही धावफलक मात्र पुढे जातोय. 35 धावा धावफलकावरती. षटकारानं समीकरण मात्र बदललं गेलं. यावेळेस चेंडू उंच आकाशामध्ये नो मॅन स्लॅड मध्ये पडलाय. शतरक्षक नव्हता कुठलाही तिथे. तोपर्यंत 2 धावा इथे धावून पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळालेत. जो काही षटकार आला होता शुभम शेजाळच्या बॅटमधून, त्या षटकारासाठी पारितोषिक होतं सागर नाना कांचन यांच्या माध्यमातून 500 ते जमा झालेले आहेत. 37 धावा धावफलकावरती. 32 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 33 धाब्यांची गरज आहे. पुन्हा एकदा शरीर भेदक हा चेंडू आपण पाहतोय. अंगाचा वेध घेतलाय. निर्धाव चेंडू आतापर्यंत या षटकात अथर्वकड 13 धावा खर्च करतोय. आपल्या फलंदाजीने करता या खेळाडूंना मंत्रमुग्ध केलेले प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहतो. अतिशय सुंदर फलंदाजी अथर्वकडची सातत्याने आम्हाला मैदानावरती पाहायला मिळाली होती. मात्र या मॅच मध्ये देखील आपण पाहतो अथर्वकडनं चांगली बॅटिंग केली, मात्र आता गोलंदाजीमधून कामगिरी करायची होती. 14 धावा आल्या त्या षटकामध्ये, विकेट मिळवता आली नाही. तर षटक देखील मैदानावरती संपलं गेलंय. 3 षटकं संपलीत. 38 धावा धावफलकावरती. 30 चेंडू जिंकण्यासाठी मात्र 32 धावा. ड्रिंक ब्रेक होतोय. पाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये संघाचे अतिरिक्त खेळाडू मॅन्टॉर संघ मालक पाणी घेऊन मैदानावरती येतील. होणारे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र अजूनही 32 धाब्यांची आवश्यकता आहे. तीस चेंडू आणि 32 धावा असं मॅचचं इक्वेशन मैदानावरती. शुभम शेजाळची फलंदाजी 9 चेंडूमध्ये 19 धावा. आनंद नलवडेनं 8 चेंडूमध्ये 16 बनवल्यात. दुसऱ्या तिसऱ्या विकेटसाठी मोठी भागीदारी मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी भागीदारी आपण पाहतो या 2 फलंदाजांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे. लोहगड रॉयल्स आणि तोरणा टायटन्स या 2 टीममध्ये आपण पाहतो आजच्या रात्रीतला हा शेवटचा सामना. 6वी रात्र या स्पर्धेची आहे आणि या 6व्या रात्रीतला हा शेवटचा सामना मैदानावरती. षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू होतं आणि 4थं षटक टाकण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आली अन्सारी. पहिल्या चेंडूवरती फक्त बॅट उभी केली. शुभम शेजाळनं 1 धाव मात्र त्यावरती प्राप्त होताना पाहायला मिळते. माहीत आहे इथून पुढच्या प्रत्येक बॉलवरती जरी 1 धाव आली तरी आपण पाहतोय सामना तोरणा टायटनकडे जाणार आहे. इथे गोलंदाजांना नवीन काहीतरी करून दाखवावं लागेल मैदानावरती. निर्धाव चेंडू तर टाकावेच लागतील, मात्र त्या निर्धाव चेंडू बरोबर तुम्हाला विकेटही मैदानावरती घ्याव्या लागणार आहेत. ओ भन्नाट वेगाचा चेंडू, मात्र यष्टीरक्षकाला देखील समजला नाही हा चेंडू. कुठेतरी थोडासा दुखापत निर्माण करतोय यष्टीरक्षकाला.
पाणी पाणी जाऊ देतात मध्ये. बाईच मध्ये एक धाव इथे प्राप्त होताना पाहायला मिळाली आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे गेलाय. 40 धावा धावफलकावरती, 28 चेंडू आणि 30 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं. खरं तर खूप वेगानं टाकलेला चेंडू होता अली अन्सारीचा हा, जिथे यष्टीरक्षकाला देखील समजलं नाही की पडल्यानंतर तो चेंडू थोडासा उसळी घेतली बॅटच्या समोरून. पुन्हा एकदा यावेळेस हलक्याताना आपण पाहतोय बॅक टू बॉलर खेळायचा प्रयत्न राहिला. क्षेत्ररक्षक अथर्व कड चेंडूवरती येतोय, फेक येते तोपर्यंत आपण पाहतो एक धाव इथे प्राप्त होताना पाहायला मिळणार आहे. एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जातो. 41 धावा धावफलकावरती. उरुळी कांचन नाईट प्रीमियर लीगचा सोहळा आपण पाहतो. आज 6वी रात्र या स्पर्धेची विरुद्ध दिशेला फटका क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार आहे. सुंदर क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती आपल्याला पाहायला मिळालंय. प्रत्येक खेळाडूच्या योजना तुमच्याकडे आहेत आणि त्या योजना तुम्ही मैदानावरती आखलेल्या आहेत की कुठला फलंदाज कुठे फटके खेळू शकतो. कारण अनेकदा आपण पाहतो की या खेळाडूंसोबत तुम्ही खेळलेलात, मग अनेकदा एकाच टीममध्ये खेळाडू खेळलेले आहेत. आज ते एकमेकांच्या विरोधातही खेळताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. त्यामुळे चांगल्या प्रकारचा खेळ एकमेकांना माहीत आहे. कोण कुठे बाद होऊ शकतो, कोण कुठे चौकार षटकार खेळू शकतो. त्यामुळे पुरेपूर योजना इथे खेळाडूंनी मैदानाच्या आतमध्ये आखलेल्या आहेत. एक धाव प्राप्त होते शुभम शेजाळला. एक धाव आपण पाहतो तोरणा टायटन्सला मिळेल. धावफलकावरती वाढ होते 43 धावा तर 25 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 27 धावांची गरज आहे. 25 चेंडू आणि 27 धावा असं समीकरण या मॅचमधलं आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहे. यावेळेचा चेंडू मैदानात समांतर खेळलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतो चेंडूवरती एक धाव तर आली. दुसऱ्या धावेसाठी घरटं सोडलं गेलंय आणि पाहता पाहता 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. षटकाची सांगता अली अन्सारीच्या षटकाची सांगता होते, जिथे 4 षटकं मैदानावरती संपलीत. 45 धावा धावफलकावरती तर शेवटचे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावा. 24 चेंडू आणि 25 तर षटक क्रमांक 5वं मैदानावरती सुरू होतं आणि 5वं षटक टाकण्यासाठी अथर्व कड गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. अथर्व कड षटक क्रमांक 5वं टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती. 24 चेंडू आणि 25 धावींची गरज होती तर पहिला चेंडू या षटकातला मात्र निर्धाव आलाय. पाठीमागच्या षटकात बघितलं होतं अथर्व कडला 13 धावांचं षटक मैदानावरती पाहायला मिळालंय. शुभम शेजाळनं 13 चेंडू खेळलेत, 22 त्याच्या बॅटमधून आले तर 11 चेंडू आनंद नलावडेनं खेळलेत, 11 मध्ये 19 आलेले आहेत. हो फंबल
खराब क्षेत्ररक्षण तिथे मैदानाच्या आतमध्ये होतंय. धाबींची बचत खूप महत्त्वाची. आता अनेकदा सांगतो आम्ही की तुमच्या टीमची गोलंदाजी कशी, तुमची फलंदाजी कशी यापेक्षा तुमच्या टीमचं क्षेत्ररक्षण कसे फार महत्त्वाचं आहे. 22 मध्ये धाव मिळणारे 2 धावा इथे प्राप्त झाल्यात आणि 2 धावेंनी धावफलक मात्र पुढे गेलाय. 47 धावा धावफलकावरती. एक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न, डावा पाय पुढे टाकला होता, स्क्वेअर लेग मिड विकेटला खेळायचं शुभम शेजाळला फटका. मात्र बॉलच्या लाईनमध्ये बॅट कुठे दिसली नाही. तिथे निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. अथर्व कडकडे गुणवत्ता आहे की काही चेंडू तो पडल्यानंतर बाहेर घेऊन जातो, काही आतमध्ये आणण्याची क्षमता त्यानं ठेवलेली आहे, तर काही चेंडू तो वेगानं सुद्धा टाकतोय. आणि हे चेंडू आपण पाहतो कुठेतरी फलंदाजांना मैदानावरती रोखतायत. पुन्हा एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. समीकरण बदलतंय आता. 20 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 23 धावा. 20 चेंडू 23 धावेंची गरज या मॅच मध्ये. पुन्हा एकदा भन्नाट वेगाचा चेंडू होता, शरीर भेदक हा चेंडू. समजू शकला नाही इथे शुभम शेजाळला लागोपाठच्या 3 चेंडूवरती उभं करून ठेवलेलं आहे. अक्षरशः साखळ दंडानं झकडून ठेवले मैदानावरती. इथे पारितोषिक आलेलं एस्टनच्या पाठीमागे बंटी खरा. त्यांनी जर झेल टिपला तर त्यांच्यासाठी पारितोषिक आहे 200 रुपयांचं. जितू केरिंग यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं पारितोषिक आहे. षटक संपले मैदानावरती. 5 षटकं संपलीत. 48 धावा धावफलकावरती, 18 चेंडू आणि 22 धावा असं विजयाचं समीकरण या सामन्यातलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर षटक क्रमांक 6 टाकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अली अन्सारी. अली अन्सारीनं पाठीमागचं षटक टाकलं होतं, ज्या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केलेल्या आहेत. बॅटिंग पॉवर प्लेची उद्घोषणा इथे मैदानावरती होणार आहे, त्यामुळे क्षेत्ररक्षणावर पुन्हा बंधनं लादली जातील आणि फक्त आता 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला सीमारेषेवरती उभी करण्यासाठी अनुमती असणार आहे. आता या बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्ही कशी शुभम शेजाळ 48 धावा धावफलकावरती. यावेळेचा चेंडू स्टेप आउट करत खेळायचा प्रयत्न होता. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये हा चेंडू अडवला जातोय, धाव मिळणार नाहीये. निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 17 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 22 बनवायच्यात. 70 धावेंचा सामना आहे आणि तो 70 धावेंचा सामना आता रंगतदार होत चाललेला आहे, कारण जिथे 17 चेंडू आणि 22 आहे या षटकामध्ये आपण पाहतोय अली अन्सारी. यावेळेचा चेंडू स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक मात्र सीमारेषेवरती उभा करून ठेवलाय. 1 धाव इथे येणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता शुभमचा, मात्र नकार होता. आनंद नलावडेकडून 1 धाव इथे प्राप्त होताना पाहायला मिळेल आणि 1 धावेनं धावफलक पुढे. 49 धावा. 16 चेंडू 21 धावेंची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. अथर्वकडचा 2 षटकांचा कोटा पूर्ण झालाय. या षटकानंतर अली अन्सारीचा 2 षटकांचा कोटा पूर्ण होईल. 8 षटकांसाठी जे निर्धारित तुम्हाला गोलंदाज वापरायचे आहेत. हो, यावेळेचा चेंडू फुल टॉस मिळालाय. आनंद नलावडेनं टाकून दिला प्रेक्षक गॅलरीमध्ये. एक मॅसिव्ह हिट, 6 धावा. माहित होतं क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला एक चुकीचा चेंडू पडला आणि त्याच्यावरती जर मोठा फटका आला तर क्षणार्धात सामन्यातली हवा निघून जाणार आहे आणि ते काम मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये होतंय. आनंद नलावडेनं षटकार ठोकलाय मैदानावरती आणि सामन्याचं गणित बदललंय. 15 चेंडू आणि 15 धावा असं सामन्याचं गणित आहे. पंधरा चेंडू आणि 15 धावेंची गरज. एका मोठ्या षटकारानं आपण पाहतोय पुन्हा समीकरण इथे मैदानाच्या आतमध्ये बदलली गेलीत. वेगवान चेंडू होता. खरं तर आपण पाहिलं
वेगवान चेंडूला जर तुम्ही टायमिंग केलं त्या चेंडूवरती तर नक्कीच मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये निर्माण होतो. आणि विशेष करून फुलटॉसच मिळाला आनंद नलावडेसाठी. फुलटॉस चेंडू मेजवानी मोठी राहिली त्याच्यावरती सुद्धा आपण पाहतो की फुलटॉस चेंडूवरती मोठा फटका त्यानं मैदानावरती निर्माण केला. 14 चेंडू 14 धाबा असं समीकरण या मॅच मधलं. याच बरोबर डान्सिंग राऊंड द विकेट. यावेळेस मात्र शुभम शेजाळनं दाखवलं अस्मानी ते अली अन्सारीला. ठोकला एक राजेशाही षटकार. धावफलकावरती वाढ होते. 6 धाब्यांच्या मदतीनं पुढे गेलाय. 62 रन ऑन बोर्ड. 8 धाब्यांची आवश्यकता आहे 13 चेंडू मध्ये. 13 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण मैदानावरती येऊन पोहोचलेलं आहे. पुन्हा टाकायचा आहे नव्यानं हा चेंडू. अली अन्सारीला खराब चेंडू आहे. वाईट बॉल. एक अवंतर धावीत येणारे आणि अवंतर धावेनं धावफलक पुढे. 63 धावा धावफलकावरती. 13 चेंडू आणि 7 धाब्यांची आवश्यकता. 70 धावेंची मॅच होती मैदानावरती. सुरुवात जर आपण पाहिलं तर सुरुवातीला एक विकेट झटपट मिळाली क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. मात्र त्यानंतर शुभम शेजाळ आणि आनंद नलावडेनं डाव सावरला. याच बरोबर स्क्वेअर लेगला चेंडू पाठवला सीमारेषा बाहेर. 4 रन चौकार. षटक संपलं जाईल. 6 षटक आपण पाहतो मैदानावरती संपलेली आहेत. पाण्याची आवश्यकता कुठे मला वाटत नाही आता खेळाडूंना असावी कारण शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत. 12 3 धावींची गरज आहे आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. किरण खेडेकर आपण पाहतोय जिथे षटकाला सुरुवात होईल. 7व्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू विजयासाठी 3 धावींची गरज आहे. हवेचा चेंडू स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतो चेंडूवरती येईल. 1 धाव इथे प्राप्त होताना पाहायला मिळणार आहे. तर एका धावेच्या मदतीनं 68 धावा धावफलकावरती. तर 2 धावेंची गरज. बघायचंय विजय फटका कुणाच्या बॅटमधून येतोय तर अजून किती वेळ लागतोय सामना जिंकण्यासाठी. 11 चेंडू आणि 2 धावा असं समीकरण मैदानावरती. किरण खेडेकर 7वं षटक. याच बरोबरीत शुभम शेजाळनं संपवलाय षटकारानं सामना आणि सामना जिंकलाय. तोरणा टायटन्सनं पुन्हा विजयाचं तोरण बांधलंय मैदानावरती. विजय संघाचं मात्र मनापासून अभिनंदन आहे. तब्बल 9 विकेटनं सामना जिंकलाय तोरणा टायटन्सनं. विजयी संघाचं अभिनंदन. तर या सामन्यातला प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार या ठिकाणी द्यायचा आपल्याला आणि या सामन्यातला प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार जातोय ज्यानं 23 चेंडू मध्ये नॉट आउट 40 धावा 2 षटकं टाकताना केवळ 12 धावा देत 3 विकेट घेणारा शुभम शेजाळ ठरतो या सामन्यातला प्लेयर ऑफ द मॅच. शुभम शेजाळ प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण त्याला सन्मानित करणार आहे. 4 सामने मात्र आजच्या रात्रीतले संपलेले आहेत. आजची रात्र आपण पाहतो या ठिकाणी संपली जाते. मात्र मॅन ऑफ द मॅच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण देतोय व्हीडी स्पोर्ट्सचा एक ब्रँडेड टी शर्ट. त्याचबरोबरीत प्रशांत दादा हिरवे यांच्या माध्यमातून एक सुंदर आकर्षक ट्रॉफी आणि श्रीनाथ इलेक्ट्रिकल्स यांच्या माध्यमातून इस्त्री.